आर्या अगं कुठे गेली होतीस? मी जरा मार्केटला गेले होते. हे जरा सामान आणायचं होतं ना. अगं मग एक फोन करायचा ना, सगळं सामान घरी आलं असतं. नाही, उगाच डिलिव्हरीची वाट पाहिली असती तर ते उद्या आलं असतं, म्हणून स्वतःच घेऊन आले. काय एवढं काय मागवायचं होतं? ते जरा महत्वाचं आहे, म्हणजेच हेच आपला किराणा वगैरे. मी ठेवून येते. हो. अर्जुन आलाय हा घरी. इतक्या लवकर कसा आला तो? आता ते मला काय माहित. मी त्याला विचारलं चहा वगैरे काही हवाय का, तर नको म्हणाला. बघ त्याला काय हवं नको ते. तू आज ऑफिस मधून लवकर कसा आला? अगं ते ऑफिसचं काम लवकर संपलं. अरे पण हो, एका खूप मोठ्या कामाची जबाबदारी पडली आहे. कसली जबाबदारी? दरवर्षी एक गव्हर्नमेंटचं टेंडर निघतं. ते भारतातल्या एखाद्याच कंपनीला मिळतं. हे टेंडर जर आपल्याला मिळालं ना, तर आपल्याला लाखोचा नाही करोडोचा फायदा होऊ शकतो. ओ आय सी. आजपर्यंत आपल्या कंपनीला हे टेंडर कधीच मिळालेलं नाही. दादांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. अरे माझी फार इच्छा आहे यावर्षी हे टेंडर आपल्या कंपनीलाच मिळावं, ॲट एनी कॉस्ट. अच्छा, म्हणून हे काम चाललंय तर. मायाताई आज स्वतःहून येऊन माझ्याशी बोलले आणि त्यांनी मला सांगितलंय. तुला काय वाटलं मी आर्याच्या बाजूने झाले? अर्जुनवरती माझं एकदम प्रेम उफाळून आलं. हा, विश्वमोहन, आर्या या सगळ्यांना मी माफ केलं. माझ्या डोक्यात एक खूप मोठा प्लॅन आहे. जर तो प्लॅन सक्सेसफुल झाला ना, तर विश्वमोहनची सगळी इस्टेट आपल्या नावावरती होईल. त्यामुळे आता काहीही झालं ना तरी मायाताई आपल्याच बाजूने येत. याचा अर्थ ताई त्यांच्याशी इतके दिवस जे काय वागत होती ते सगळं खोटं होतं. आज मायाताईंचा उपवास होता, त्यासाठी मी खिचडी केली होती आणि मितालीने त्यात आणखीन मीठ टाकलं आणि ती खिचडी खारट केली. बरं झालं निशिकांत दादांनी ते वेळेत पाहिलं. आणि तुला माहितीये, या सगळ्या प्रकरणात अजयही सामील होता. मला कळत नाही ही दोघं असं का वागतात. कुठे कमी पडलोय आपण? अर्जुन, अरे मी तुला काहीतरी विचारतेय. सॉरी, माझं लक्ष नव्हतं. काय विचारलंस? काही नाही. गुड नाईट. आर्या, 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 आर्या. आर्या तू पण ना. आर्या, आर्या काय आहे सगळं? काय चाललंय तुझं? Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday, dear Arjun. Happy birthday to you. आर्या खरं सांग, तुला ताईंनी माझ्या भूतकाळाविषयी काही सांगितलं? नाही रे, माझा वाढदिवस आज आहे. मी ठरवलं. कशावर? अरे कशावरून म्हणजे 20 वर्षांपूर्वी मायाताईंनी तुला आजच्या दिवशी पहिल्यांदा घरी आणलं होतं. आणि मायाताईंनी जेव्हा मला हे सांगितलं तेव्हा मला वाटलं की आजचा दिवस आपण सेलिब्रेट करायलाच हवा. ते काय ना अर्जुन, आजच्या दिवशी तुला घर मिळालं, नातेवाईक मिळाले आणि तुझं अस्तित्व. मग आजचा दिवस आपण तुझा बर्थडे म्हणून सेलिब्रेट करायला नको का? सांग.